गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि तुम्ही बघू शकता आज तर आपण आहेत निसर्गामध्ये. अनएक्सपेक्टेड असेल ना कदाचित. आणि आज तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. मी ज्या मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो टँटेडान, आणि आज आपला होता तो ट्रायपॉड आहे, त्याच्यात अनबॉक्सिंग करायची आहे. तर ती अनबॉक्सिंग आपण या नेचरमध्ये करू. आणि आता आपण करणार आहोत मित्रांनो याची अनबॉक्सिंग, जी तुम्हाला आता बघायला मिळेल, लाईव्ह बघायला मिळेल. आणि मला खूप आनंद होतो की निसर्गामध्ये अनबॉक्सिंग करायला भेटले. कारण बरेचसे जे यूट्यूबर्स आहेत ते अनबॉक्सिंग करतात, त्यांच्या स्टुडिओमध्ये ते अनबॉक्सिंग करतात. तर आपल्याला आज असा हे भेटलेला आहे, म्हणजे मी लकी आहे की मला नेचर आणि माझं जे पण पलाट बिलाट आहे ते एकदम निसर्गामध्ये. तर मला खूप बरं वाटतं की मला या जंगलात यायला भेटतं. दर सुट्टीला मी इकडे येतो. तर ते जाऊ द्या साईडला, आपल्याला पहिली अनबॉक्सिंग करायची आहे. आणि हे मागवलेलं आहे मी अमेझॉनवरून. हे जे प्रोडक्ट आहे ते अमेझॉनवरून मागवलेलं आहे, हे बघा. तर त्याच्यावरती पण एक पॅकिंग होती, थैली, ती काढून टाकलेली आहे मी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो याची अनबॉक्सिंग आपण करूयात. तर सर्वात प्रथम आपण हा बॉक्स मी पहिल्यांदा खोलून कन्फर्म करायला लागतं की याच्यामध्ये वस्तू आहे की नाही. कारण बऱ्याचशा वेळेला फ्रॉड पण होतात. तर आम्ही पहिल्यांदा केलं होतं तसं. इट्स ओके. तुम्हाला परत एकदा खोलून दाखवतो. हा बघा, हा AY49 आपला एक व्हिडिओ किट आहे, तुम्ही बघू शकता. हा बघा, हा किट मागवलेला आपण. तरी ह्याचीच अनबॉक्सिंग आपल्याला करायची आहे. तर करूयात मग. डोंगराला पाणी येतो की नाही तो पण बघायला लागतं मंडळी. कारण पाणी जर आला तर आपली अनबॉक्सिंग थोड्या वेळाकरता तरी थांबवायला लागेल. कारण माझ्याजवळ दुसरा कोणीच नाही. मी सोलो एकदम हे करायला लावलं आहे. तिथे मोबाईल लावला आहे, इथे अनबॉक्सिंग करतो मित्रांनो, समजून घ्या. आणि ऊन पण मस्त पडलेलं आहे कवळ. सकाळीच उठून मी आलेलो आहे अनबॉक्सिंगसाठी. ओके, तर चला बघूयात याच्यामध्ये काय निघतं. तर बघा, ह्याच्यामध्ये टूल्स आहेत, ते मी एक एक करून तुम्हाला दाखवतो आहे. ही लाईट आहे, हे स्टँड आहे जे आपल्या हातामध्ये बसेल. हे मोबाईलसाठी आहे, ज्याच्यामध्ये मोबाईल बसतो. आणि हा माईक आहे. तुम्हाला एक एक वस्तू काढून दाखवतो मी. हा बघा, हा स्टँड आहे. आणि हा स्टँड इथे लॉक आहे. तर हे तुम्ही असं उघडून, हे बघा पोर्टेबल, याच्याने तुम्ही असं पकडू शकता. ते कुठे तुम्ही खालीवर करू शकता. तुमच्यावर डिपेंड, तुमच्यावर आहे की तुम्ही कशासाठी शूट करायला किंवा किती हे करता. हे बघा इथपर्यंत जातं. इथून तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे असं करू शकता. आणि हा एक स्टँड आणि एक ट्रायपॉडचं पण काम करतो. ट्रायपॉड म्हणजे कुठेही ठेवू शकता तुम्ही. हे बघा, हे असं हे असं केलं ना की तुम्ही कुठेही ठेवू शकता. हा बघा, तुम्हाला खाली दिसतंय का? हे बघा, हे असं राहिलं, याच्यावर मोबाईल राहू शकतो. ओके, तर हे तुम्ही कुठेही ठेवू शकता. तर झाली याची गोष्ट. आता हे एक झालं. आणि त्याच्यावर जे बसेल, हे बघा, हे मोबाईलचा हे अमाऊंट, याच्यामध्ये मोबाईल बसतो. तर हे बसतं ह्याच्यावर. हे बघा, या पद्धतीने बसेल. हे बघा, ह्या पद्धतीने. कारण आपण असे पकडणार आहोत समोर, तर मोबाईल आपल्याकडे राहायला पाहिजे ना असा. एक मिनटं मी लॉक हे करतो. मोबाईल आपल्याकडे राहायला पाहिजे. हे बघा, याच्यामध्ये मोबाईल बसेल. आणि इथे याला हे बटनसारखं दिलेलं आहे, ते फिरवायचं. इथे ठेवून फक्त फिरवायचं, ते लॉक होईल. आणि हे लॉक झालेलं मंडळी. हे बघा, हे बघा. याच्यानंतर याच्यावरती येते मित्रांनो ही लाईट. तिच्यासाठी आपण सेल नाही आणलेले. हे बघा, ही लाईट याच्यावरती अमाऊंट होईल. ती पण आपण करूयात. असेच राहा आपण, तुम्ही बनवून राहा. ही बघा, ही लायटिंग याच्यामध्ये फिट झाली. कारण तुम्ही लाईटीची आवश्यकता याच्यासाठी आहे मित्रांनो, की जे ब्लॉगर असतील, नवीन ब्लॉगर, थोडी संध्याकाळ झाली किंवा थोडी रात्रीचा हे असला, टाईम असला, तर त्याच्यामध्ये नीट दिसत नाही आहे, कॅमेऱ्यात आपण नाही दिसत. त्याच्यासाठी ही लाईट आहे, एकदम ब्राईट आहे जास्त. याच्यामध्ये शेल टाकायला लागतात मागे. हे बघा, तुम्हाला दाखवतो. ते आपण आणलेले नाही तर तुम्हाला पेटून पण दाखवले असती. हे बघा, याच्यामध्ये 3 सेल बसतात, एकदम छोट्या छोट्या बॅटरीज बसतात. ते सेल नाही येतं आपल्याकडे, नाही तर तुम्हाला पेटून दाखवले असती. तर ही लाईटिंग याच्यावरती बसली. हे बघा,
LED आणि त्याच्यावर बसेल हा माईक बसेल मित्रांनो. हा बघा हा माईक आहे. हा शॉटगन टाईप माईक आहे मित्रांनो. बऱ्यापैकी आवाज रेकॉर्ड करतो मी. थोडा हे पण घेऊन बघितलं होतं रात्री, एक डेमो पण आम्ही बघितला होता का ह्याच्यामध्ये कसं होतं. तर हा माईक बसेल इथे, हा बघा. आणि ह्याला पण इथे एक बटन टाईप आहे, तर एकदम टाईट करायचं. लॉक आहे, लॉक टाईप. तुम्ही लॉक सांगू शकता, बटन सांगू शकता, तुमच्यावर आहे काय बोलायचं. हे बघा ह्या टाईपने हा सेटअप तयार होतो. हा बघा ही लाईट आहे, हा माईक आहे आणि हा स्टँड जो धरायचा स्टँड आहे, म्हणजे पकडू शकता तुम्ही, पकडायचा हा पकडायचा स्टँड आहे. आणि ही जी केबल दिलेली आहे ही केबल हे बघा, ही केबल बसेल इथे माईकच्या मागे. तुम्हाला बसून दाखवतो. आपला चॅनल अनबॉक्सिंगचा चॅनल नाही आहे मित्रांनो, पण सध्या आपल्याकडे व्हिडिओला दुसरा कुठला विषय नाही आहे. त्याच्यामुळे ज्या नवीन गोष्टी येतात तर तुम्हाला दाखवायला मला खूप आनंद होतो. त्याच्यामुळे म्हणजे तुम्हाला दाखवूशी वाटतात, कारण या गोष्टी मी ज्या मागवल्या तुमच्यापर्यंत पण पोचायला पाहिजेत. आणि जे नवीन यूट्यूबर आहेत, नवीन जे ब्लॉगर, त्यांना ही बघा ही केबल इथे अशी अटॅच होते आणि ही मोबाईलला जाईल. इथे ह्याच्यामध्ये जो मोबाईल बसतो आपला त्याला जाईल. तो सध्या मोबाईल तिकडे आहे, तुम्हाला मोबाईलला अटॅच करून दाखवली असती. ह्याच्यामध्ये हे असं स्प्रिंग लागलं असतं, वर खाली होतं. हे बघा इथे मोबाईल बसतो आपला. आणि मोबाईलची जिथे आपण प्लग करतो हेडसेटची, तिथे ही पिन बसते. आणि मग तुम्ही असे पकडून असे ब्लॉगिंग करू शकता. त्यासाठी आणलेलं आहे मित्रांनो. रात्रवित्र झाली समजा लाईट नसली आणि त्याच्यामध्ये पण ब्लॉगिंग करायची असली तर एक नंबर मस्त, एक सगळ्यात चांगला म्हणजे सगळ्यात भारी असलेला टूल आहे अमेझॉनवरून मिळलेला. आणि त्याचे अमाऊंट आहे मला 750-800पर्यंत पडतो मित्रांनो. मला 750ला पडला तो. ऑनलाईन तुम्ही मागवाल तर एकदम स्वस्त पडेल तुम्हाला, आणि जर ऑफलाईनमध्ये जाल तर महाग पडतात. मग आपल्याकडे जास्त घेतात त्याचे. आणि त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही दाखवायची राहिली मित्रांनो तुम्हाला, की त्याच्यावर हे बघा हे एक रिमोट दिलेलं आहे. हे एक रिमोट आहे, तुम्ही बघू शकता. ते ब्लूटूथ कनेक्टेड रिमोट आहे. खूप छान आहे, कारण व्हिडिओ चालू करू शकता, बंद करू शकता, याच्यावर करू शकता तुम्ही. हे सगळं ब्लूटूथ कनेक्टेड, हा आपल्या मोबाईलशी कनेक्ट होतो. कुठल्याही मोबाईल अँड्रॉईड किंवा iOSशी कनेक्ट होऊ शकतो. तर खूप छान आहे ही जी सिस्टीम आहे ही मला आवडली मित्रांनो. कारण असं तुम्ही कुठेही कनेक्ट करून ना तुम्ही स्वतः एकदम शूट करू शकता. हे टूल तुम्हाला कसं वाटलं मला सांगा. ह्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जर तुम्हाला कोणाला विकत घ्यायचं असेल किंवा काय असेल तर अमेझॉनवर उपलब्ध आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, तुम्हाला जसं जिथे तुम्हाला स्वस्त पडेल तुम्ही विकत घेऊ शकता. आणि रेट थोडा कमी जास्त असू शकतो. 700-750पर्यंत मिळू शकतो, कधी 800पर्यंत जातो. ज्याने आताच करिअर चालू केलं आहे किंवा काय, त्याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि कोणीही विकत घेऊ शकतं. आणि तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ तुम्ही मला नक्की आपल्या कमेंटमध्ये सांगा. आपल्याच अंगणामध्ये कुणी जर कचरा केला तर आपल्याला चालेल का? प्रत्येकाचं अंगण आपल्याला साफच लागतं ना. मग हा निसर्ग पण आपलाच आहे. तर निसर्ग सगळ्यांचाच आहे मित्रांनो, तुमचा आमचा सगळ्यांचाच आहे. म्हणजे वाईट वाटतं मित्रांनो, खेद वाटतं, कारण माझ्या शेताच्या ठिकाणी शेजारीच हा धबधबा आहे. आणि इथे मी सकाळीच आलो आहे, म्हणजे जसं उठलो बिछाण्यावरनं तसंच, कारण आपल्याला ही व्हिडिओ बनवायची होती. आणि जसा मी आलो आहे तसं मी बघितलं मित्रांनो की सगळीकडे कचरा आहे मित्रांनो. कचरा करत नाही आम्ही इकडे, कारण आम्हाला ही जागा खूप अत्यंत प्रिय आहे आणि खूप महत्त्वाची आहे. तर जे पण टुरिस्ट येतात इथे, शनिवार रविवार खूपच असतात धबधब्यावर, तर जे पण येतात तर त्यांनी कृपया म्हणजे प्लीज मित्रांनो माझी विनंती आहे का जे पण याल तुम्ही, तर तुम्ही तुमचा बरोबर आणलेला सगळा चिप्सचे पॅकेट, बॉटल्स तुम्ही परत घेऊन जा आणि तुम्ही त्याची योग्य ते विल्हेवाट लावा मित्रांनो.
मी असं नाही की सफाई कर्मचारी म्हणून मी तुम्हाला लेक्चर देतो असं नाही मित्रांनो, पण बरं नाही वाटत. म्हणजे निसर्गामध्ये आपण ही घाण केलेली कोणालाही चांगलं नाही वाटणार. स्वतःच्या घरामध्ये आपल्याला घाण नाही जमत आहे, तर मग आपण निसर्गामध्ये का टाकतो असं? ते तुम्ही पेटवून देऊ शकता ना, पेटवून देऊ शकतात, कचराकुंडीमध्ये टाकू शकतात असं. तर प्लीज मित्रांनो, पुढच्या वेळेस नक्की तुमच्या लक्षात ठेवा. आणि हीच होती व्हिडिओ. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हाच होता व्हिडिओचा, की आपल्याला हा जो ट्रायपॉड आहे ना, हा तुम्हाला मला दाखवायचा होता. तर मी दाखवलेला आहे. आणि जाताना तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या धबधब्यावर जो मागे मी आलो होतो आणि तुम्हाला सिनेमॅटिक शॉट बघायला भेटले होते, ते ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटतील मित्रांनो. आता जोडलेला आहे आपण आपला मोबाईल स्टँडवर. आणि मगाशी दाखवलेलं तुम्हाला ट्रायपॉडचं स्टँड त्याच्यावर जोडलेला आहे आणि हातामध्ये पकडलेला आहे. खूप कम्फर्टेबल वाटतं मित्रांनो, कारण तुम्ही पण याला ऑर्डर करा आणि खूपच छान आहे. जे पण नवीन यूट्यूबर असतील त्यांनी ऑर्डर करू शकता. मोबाईल हातात पकडण्यापेक्षा ट्रायपॉडवर टच करून ना पकडलेला एकदम भारी वाटतं मित्रांनो. आणि हा आमचा नजारा कसा वाटतं तुम्हाला, हा आमचा निसर्ग. आणि इथेच खाली तुम्हाला घोघाट मिळेल. घोघाट म्हणजे तो धबधबा ज्याच्याबद्दल मी कधीही बोलत असतो माझ्या व्हिडिओ. हा बघा माझ्याकडचा निसर्ग मित्रांनो. इथेच आपण मागच्या वेळेस आलो होतो. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल तर ह्या ठिकाणी आपण आंघोळ केली होती. ह्या ठिकाणी फोटोशूट झाले होते. थोड्या वेळाकरता मित्रांनो मी हात थोडा खाली केलेला आहे आणि थोडी शेकी व्हिडिओ पण होईल माझी, कारण स्टेबिलिटी माझ्या फ्रंट कॅमेऱ्याला नाही आहे मोबाईलच्या. स्टेबिलिटीचा ऑप्शन मागच्या कॅमेऱ्याला आहे आणि आपला गरिबाचा मोबाईल आहे सॅमसंग. सो एवढी स्टेबिलिटी नाही आहे मित्रांनो, समजून घ्या तुम्ही. जेव्हा एखाद गरीब यूट्यूबर बनतो पहिल्यांदा तर असेच प्रॉब्लेम्स असतात त्याच्या जीवनामध्ये. कधी स्टेबिलिटी नसते, कधी आवाज एकदम परफेक्ट नसतो, कधी कसला प्रॉब्लेम असतो, कधी कसला प्रॉब्लेम असतो, चालूच असतो मित्रांनो. तर ओके, जसा पण उठलो होतो तसा मी ही व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो इकडे आलो होतो. बिकॉज का मला व्हिडिओ आणि माझे जे ऑडियन्सेस ते मला खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्ही खूप महत्त्वाचे आहेत मला, तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी. म्हणून ही व्हिडिओ मला खूप महत्त्वाची होती. मला जी पण अनबॉक्सिंग करायची होती मला ती नेचरमध्ये करायची होती. आणि तुम्हाला माझं शेतावरचं घर दाखवतो. कदाचित कॅमेरामध्ये दिसणार नाही कारण मी खूप वरती आलेलो आहे. घोघाट धबधबा जी मागची व्हिडिओ होती माझी त्याच्यामध्ये आलेलो आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यावरती आलेलो आहे. तर तुम्हाला कदाचित दिसणार नाही पण दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपलं घर पलाटाचं आहे कुठे. ओके, आणि हा धबधबा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जे घर दाखवतो आहे मी ते हे बघा, इथे हे बघा, हे घर आहे जे कॅमेऱ्यामध्ये एकदम चांगलं दिसणारच नाही आहे. मोबाईलच्या कॅमेऱ्यातून तरी पण क्लिअर तुम्हाला नाही दिसलेलं असेल. तर इथे जे पण येतील मित्रांनो प्लीज कृपया तुम्ही कचरा नका करू. माझ्या व्हिडिओ बघून येणार आहे ते नक्कीच नका करू, माझ्यासाठी तरी भावांनो प्लीज. इथे खूप बॉटल मी बघितल्या आता सकाळी येताना की बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या
आणि जे पण खाण्याचा पदार्थ आणतो आपण, उदाहरणार्थ बिर्याणी आणतो, त्याच्यामध्ये जे पण बिर्याणी याच्यामध्ये दिली जाते असे पण डबे बघितलेत मी, जे एकदम ह्याचे बनलेले असतात, म्हणजे पत्रा टाईप बसलेले असतात. तर त्याची घाण खूप होते मित्रांनो निसर्गामध्ये. त्याच्यामुळे प्लीज मित्रांनो इथे बॉटल टाकू नका. मी तुम्हाला सतत सांगत असतो. येणारे एकदम लहान मुलं नसतात मित्रांनो, इथे खूप मोठी येतात. तरी पण सांगून पण ज्यांना समजत नसेल तो माणूसच कुठला मित्रांनो, नाही का. आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या यूट्यूब चॅनलमधून, आपण हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की इथे तरी तुम्ही कचरा नका करत जाऊ प्लीज. कारण जंगलात जर कचरा केला तर जंगल राहणार नाही, सिटी एरिया बनेल आणि सिटीमधून लोक धावत गावाकडेच येतात. जास्तीत जास्त सिटीमधली लोक गावाकडे धावत येतात. कोणाला काय याच्यावर ओपिनियन द्यायचं असेल मित्रांनो तर तुम्ही देऊ शकता. जो गावाकडचा माणूस आहे, जो शहरामध्ये गेला आहे, तो शेवटच्या वेळेला मित्रांनो गावाकडेच येतो. कारण त्याला माहीत आहे की गावातली शांतता ही सिटीमध्ये कधीच नाही मिळत. कितीही पैसा येऊ दे, कितीही प्रसिद्धी येऊ दे मित्रांनो, पण जे गाव आहे ते गाव आहे. आणि मला माझ्या गावाचा किंवा प्रत्येकाला जो पण गावकरी आहे त्याला प्रत्येकाच्या गावाचा अभिमान आहे मित्रांनो. कारण गाव आणि जंगल सगळ्यांनाच आवडतं, पण कचरा करू नये मित्रांनो, हे मला पण वाटतं. बरोबर आहे की नाही? तुम्हीच सांगा मला कमेंट करून. ही बघा मित्रांनो, उतरता धबधब्याच्या साईडलाच उतरायला लागलो मी खाली. तर ही बघा मला इथे बॉटल दिसली. ही बघा, या आपल्याच कोणीतरी येणारे, म्हणजे आपल्यातलेच माझ्या तुमच्यासारखेच येणारे कुठल्या तरी एकाने इथे टाकलेली आहे. ती योग्य गोष्ट आहे का मित्रांनो? कुठेही तुम्ही जा, काहीही खा, काहीही प्या, त्याला काही तुम्हाला कोणी अडवणार नाही. पण जो पण कचरा आहे ना मित्रांनो, प्लीज तुम्ही कचरा कुंडीत किंवा कुठेतरी योग्य ठिकाणी टाका आणि त्याचा योग्य तुम्ही विल्हेवाट लावू शकता. हे बघा माझ्या मागे हा फेमस धबधबा, जेव्हा आपण मागच्या वेळेस आलो होतो, आमचा घोघाट. आणि इथूनच आपली परतीची वाट आहे आणि आपण चाललो आहे घरी. ओके, जाता पण तुम्हाला दाखवतो आहे, म्हणजे लाईव्ह दाखवतो आहे. मगाशी पण फुटेज मी घेतले त्याचे थोडेसे चढता की एवढे मी सांगून पण व्हिडिओजमध्ये की इथे या, एन्जॉय करा. कारण एन्जॉय करण्यासाठीच आहे धबधबा, सगळ्यांसाठी आहे. पण इथे घाण नका करू किंवा कचरा नका करू. तरी पण मित्रांनो बऱ्याच जणांनी कदाचित माझी व्हिडिओ नसेल बघितलेली, त्यांनी केला असेल, कदाचित बघून पण कोणीतरी केला असेल, सांगता येत नाही. तर प्लीज नका करत जाऊ कचरा. हे बघा आता मी उतरायला लागलो आहे इथे. आता तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवतो आहे की कचरा कसा केलेला आहे मित्रांनो. ओके, हे बघा मित्रांनो, हे बघा, ही तुमच्या माझ्यासारखी येणारी यांनी केलेला कचरा आहे मित्रांनो. हे बघा, हे प्लास्टिक हे कमी नाही आहे मित्रांनो, इथे खूपच प्रमाणावर आहे. त्या गेल्या वर्षी पण मी बघितलं होतं मित्रांनो. त्याच्यामुळं मी असं ठरवलं की मी ब्लॉगिंगच्या माध्यमातून तरी पण बऱ्याच जणांना सांगेन की इथे याल तुम्ही धबधब्यावर. हा बघा, हा आमच्याकडचा धबधबा, म्हणजे आमची शान आहे तशी ती पलाटवाऱ्यांची. जे आवती होते, जे पण गाव आहेत त्यांच्यासाठी एकदम सगळ्यात चांगला. आता पाणी कमी झालं मित्रांनो, पण तरी पण मी तुम्हाला हे दाखवतो. मला दाखवण्याचा उद्देश हा आहे की धबधब्याच्या ठिकाणी हे बघा, हे असे प्लास्टिक आहेत, असे प्लास्टिक आहेत खूप सारे मित्रांनो. म्हणजे जे पण इथे येतात ते इथेच टाकून देतात. हे बघा, ही पिशवी झाली, ही पिशवी झाली, हे बघा, हे चिप्सचे पॅकेट आहेत, हे बघा, हे बघा, हे बॉटल, हे ग्लास, हे काय आहे मित्रांनो? ही निसर्गाची संपत्ती, म्हणजे आपली तुमची आमची सगळ्यांची, म्हणजे सगळ्यांचीच संपत्ती आहे ना निसर्ग म्हणजे. पण जे पण सांगितलं आहे मी, ज्यांनी पण बघितलेलं असेल त्यांना अजूनपर्यंत नाही समजलेलं असं मला वाटतं आहे. कारण समजलं असतं तर प्रत्येकाने असं नसतं केलं. कारण बऱ्याच जणांनी केलेलं आहे. ही एकाची गोष्ट नाही, जे पण टुरिस्ट येतात. हे बघा, हे प्लास्टिकच्या पिशव्या ज्या मगाशी पण दाखवल्या होत्या मी तुम्हाला. हे बघा काय आहे हे. इथे कोणीतरी छप्पर केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे पाऊस बिऊस आला तर इथे हे छप्पर आहे, पण छपरामध्ये पण तुम्ही बघू शकता सगळीकडे ग्लास बिसं पडलेली आहेत. आणि हा आपला समोरचा धबधबा आहे मित्रांनो. हा बघा, मला ना मित्रांनो निसर्ग खूप आवडतो आहे. म्हणजे सगळ्यांनाच आवडेल असं नाही, काही काना कदाचित नसेल आवडत, पण जास्तीत जास्त लोकांना निसर्ग आवडतो. आम्हाला सगळ्यांना आवडतो. आणि निसर्गामध्ये फिरणं,
आणि असं जंगलामध्ये ना मला खूप आवडतं आहे. म्हणजे कामं तर आठवडाभर असतात, पण काम सोडून ना निसर्गामध्ये फिरणं एक वेगळीच मजा असते. तर तुम्ही कुठेतरी ट्रॅव्हलिंग करा. ट्रॅव्हलिंगमध्ये तुमचं सगळं मनातलं दुःख, दबाव जो असेल, काही पण असेल, ते कमी होतं, प्रेशर कमी होतं. आणि नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करा. काही कारण नाही आवडत, मला आवडतं खूप जास्त. नवीन नवीन ठिकाणी जाणं खूप आवडतं मला. व्हिडिओ किंवा कशा पण व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, जास्तीत जास्त आपल्या घरूनच बनणार आहेत मीडिया मित्रांनो व्हिडिओ. कारण घरी मी छोटासा एक स्टुडिओ बनवणार आहे. ती नंतरची गोष्ट आहे. आता आपण एकत्र करायला लावलेले आहेत, कारण गरिबीमुळे आपण सगळ्या गोष्टी एकत्र एकदाच नाही आणू शकत. तर थोड्या थोड्या करूनच जमा करायला लावलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण घरूनच व्हिडिओ बनवणार आहेत. जसं उदाहरणार्थ तुम्ही ध्रुव राठीच्या व्हिडिओ बघू शकता, ते जरा जास्तच ॲडव्हान्स असतात. तेवढ्या नाही, पण तसंच इन्फॉर्मेटिव्ह किंवा नॉलेजेबल व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आता. कारण जास्तीत जास्त मला फिरायला भेटत नाही आहे आणि सुट्टी कमी असते, एकच दिवस सुट्टी असते, त्याच्यामध्ये पण कामं असतात खूप. तर त्याच्यामुळे, आणि तुम्ही माझे ऑडियन्स आहेत, तर तुम्हाला मला असंच बनवून ठेवायचे आहेत आपल्या चॅनलवर आणि चांगली इन्फॉर्मेशन द्यायची. जर मी कुठे गेलोच तर मी नक्कीच व्हिडिओ बनवीन. म्हणजे कुठल्या नवीन जागेवर गेलो तर एक्सप्लोरिंगची किंवा अशी हिंटा फिरता ब्लॉग जो मी बनवतो आहे तो मी नक्की बनवत जाईन. पण जर कुठे जायला नाही भेटलं ना, तर घरून तरी मी तुम्हाला नॉलेजेबल व्हिडिओ माझ्या येतील. कदाचित या चॅनलवर येतील किंवा मी दुसऱ्या चॅनल पण बनवेन ह्याच्यासाठी. पण नक्कीच तुम्हाला मी जपेन मित्रांनो. जे पण माझे ऑडियन्स आहेत, जे पण माझे सबस्क्रायबर्स आहेत. व्हिडिओ एंडिंग करायची हे आले, तर व्हिडिओ एंड करून टाकू आणि जाऊयात आपण घरी आता. ओके. आणि हो, नवीन जे असतील मला बघणारे, नक्की भावांना सबस्क्राईब करा. तुम्हाला एकदम चांगल्या व्हिडिओ भेटतील माझ्या याच्यामध्ये, एकदम जेन्युइन व्हिडिओ भेटतील, का ज्याच्यामध्ये रियालिटी मी जास्त दाखवण्याचा त्याच्यामध्ये विश्वास करतो आहे. जास्तीत जास्त जे पण खरं आहे, काही पण बघाल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये, सगळीकडे कुठेही जा, तुम्हाला जास्तीत जास्त नेचर दिसेल. आणि उन्हाळ्याच्या व्हिडिओमध्ये लग्नाचे व्हिडिओ जास्त दिसतील. आणि येणारे व्हिडिओ ज्या पण असतील तर मी नक्की अपडेट राहायचा प्रयत्न करेन प्रत्येक व्हिडिओमध्ये. असेच सपोर्ट ठेवा माझ्या मागे. आणि जे पण माझे आहेत त्यांनी, ज्यांना आवडत असेल व्हिडिओ, त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा मला माझे व्हिडिओ कसे वाटते. आणि नवीन आलेल्याने प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ओके, चला तर मग.